धन्यमाता पिता दयाजिया कुळीच्या पुत्र होतील ते सात्विक दयाचे हायक वाटे देवा गीता भागवत करी श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मद घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे रामदो राजा दया आदरिता मुनराजी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराजी गणाधीश दोष सर्वगुणांचा मूळारंभतो निर्गुणांचा मूळ चत्वार तो वाचा गावो आनंद पंथया राजवाचा जय रघुवीर भवता अभयायना जो आशी जागता धन्य माता पिता दयाजिया कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक दयाचे हायक वाटे देवा गीता भागवत करी श्रवणा अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होतील जे सात्विक दयाचे हायक वाटे देवा प्रस्तुत प्रवचन सेवेचा घेतलेला अभंग जगद्गुरु देवनिवासी वैकुंठवासी संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. तुकाराम महाराज काय सांगतात आपल्याला बाबा हो आपले हित कशात आहे हितासाठी आपल्याला तुकोबरा उपदेश करतात की तुकोबरा आपले हित आहे आपल्या हिताचा जो अर्थ आहे आणि त्यांना ते तुकोबरा सांगतात त्याची माता पिता धन्य आहे पण माता पिता धन्य असल्यासाठी काय करावं लागतं त्याला हो कुळी कन्या पुत्र ज्याच्या कुळात आई वडील जे चांगले त्याचे कुळ कन्या पुत्र सात्विक असतात पुढे तुकोबरा सांगतात गीता भागवत भगवद्गीता ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण करणारे लोक अखंड चिंतन विठोबाचे आपण तुकोबरा सांगतात का म्हणे माझा अशा लोकांची मनाला सेवा केली तर मी कृतकृत्य झालो अभंगाचा हा एक परिवार घेण्यापूर्वी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला पर्याय देणं आवश्यक आहे आपली नीती पवन पाहिजे 16 दोघांची पंढरपुराने धर्म दाता आपल्याला हरिभक्त पारायण नवरे महाराज यांच्या घरी आले हे जे नाटकासाठी विचारलेले यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी या तिथीसाठी खूप प्रयत्न केले आणि या तिथी चालवत अनेक सुंदर महाराज लोक सुद्धा या कार्यक्रमात सहभागी उदाहरणार्थ तांबे महाराज तांबे आहे डोंगरे महाराज असे कितीतरी माणसाचा या पदस्थानी पावन झालेल्या भूमीत हे महाराज लोक विठोबाचा ज्ञानोबा तुकाराम जय जय गात करत ही दिल्ली चाललेली आता ही आपल्याला कोणतं आहे आपलं ही प्रपंच तुकोबरा सांगतात प्रपंच कोण का सांगतात त्याचे तुकोबरा पण तुकोबरा सांगतात त्याच्यातही वाईट अर्पण करायची पण कालच काय सांगितलं पाहिजे पंढरीची जाळे आल्या तो संसारा 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 दिनाचा तोयरा पांडुरंगा दिनाचा तोयरा पांडुरंगा वाट पाय उभा बेडीची आवडी वाट पाय उभा बेडीची आवडी पंढरीची झाली महाराष्ट्रात पंढरीची जा पंढरीची गाव जो पंढरी
केला नाही, जो माणूस कधी पंढरी पाहिली नाही, अशा माणसाला ते उपदेश करतात बाबा रे बडबड करू नका, पंढर करू नका. आणि म्हणून ताई आपल्या जीवनात वारी खूप महत्वाची आहे. तुम्ही वारी 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 पंढरपूरला जातात सगळे महाराज म्हणतात वारी. अहो वारी जर चाललं ना, राम म्हणतात चाले चाले यज्ञ पाऊला पाऊले. आपला जर तुम्हाला आपण जर एकदा राम म्हणलं तर वारी आपल्याकडे आपल्याकडून हे यज्ञ चालत आहे. तुम्ही म्हणतो काय वारी कसं काय? अहो तुम्ही सांगा मला, आता आपण 2 वर्षभर चालतो टक्के महाराज, आपण तरी काढा म्हणत होता, हरिपाठ म्हणत होता. या ठिकाणी आपल्याकडून काढा म्हणून घेतला जातो, हरिपाठ म्हणून घेतला जातो, नेमाचं बजेट म्हणून घेतला जातो. पण आपण असे ती सुद्धा आता बघू करायचं. 8-10 लोकांना 3-8 काही लोक जेवणाचे, काही लोक जेवणाचे काय संदर्भाचे असं करू नका बाबा. आपली दिंडी जे बजरंग हनुमान महाराजांची दिंडी आहे, आपल्या दिंडीकडे जर पाहिलं ना तर आपल्या दिंडीला सगळ्या लोकांना हेवा ठेवावा. आपली दिंडी लाईनी चली पाहिजे, 2 तर्फा लाईनी चली पाहिजे. आणि अशी दिंडी बघा आपल्या श्रीमंत सरकार सुद्धा आपल्या दिंडी नाही अशी आपली 1 नंबर पण दिंडी प्रत्येक दिंडीला अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही सांगायचं की दिंडी अशी म्हणून वारी काय करायची, तर वारी करायची असं की वारीचे संस्कार लागतात. आपण आपली कामगिरी आपल्या आपण काम करतो आणि वारी करण्यासाठी आपली आपण करारे सोडवणं, संसार बंधन सोडवावं, याच्यासाठी वारी केली पाहिजे. याच्यासाठी आपलं हित आहे, ही हित आपण साधलं पाहिजे. याच्यासाठी तरी आपण जर ह्या हित नाही साधलं आपल्याला पुढचं जन्म मनुष्य मिळणार, मनुष्य मिळाल्या आपण या महाराष्ट्रातून पवित्र आहे. जगात जर विचार केला तर भारत माता पवित्र आहे आणि भारत माता पवित्र विचार केला तर महाराष्ट्र पवित्र आहे. आणि महाराष्ट्रात विचार केला तर आपला नगर जिल्हा पवित्र आहे. कारण नगर जिल्ह्यात आपल्या 717 सर्व मंदिर आहे. तिथे गीता नेवाशाला यांच्या जवळ नेवास आहे. नेवाशाला संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली आणि तिथं आपल्याला बघितले आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघितले, आपण धर्मवीर संभाजी महाराजांच्या बघितले, आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बघितले, आपण संत तुकाराम महाराजांच्या बघितले. आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या बघितले, आम्ही छत्रपती शिवरायांच्या बघितले. आणि म्हणून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जन्माला आले, त्या ठिकाणी छत्रपती तुकोबाला जन्माला आले, त्या ठिकाणी वारी ही महत्वाची आहे. अहो वारी ही सर्व आता सगळे आपल्याला हजर वारी करण्यासाठी आपल्याला 40 कावडामध्ये 40 कावडा हातात कावळा आल्यानंतर परंतु ते लोक म्हणजे अरे तुझं हे नशीब आहे 40 कावळा. त्याप्रमाणे माणसाचं जीवन हे 40 कावळा आहे. आणि या जन्मात आपलं जर जीवन कामामध्ये त्यांचा जीवन झाला नाही सफल, तर आपला जन्म जर सफल करून घ्यायचा असेल ना, आपल्या जन्मात जर आपण सफल करून आपण भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. मला सांगा, जर कौरव पांडवांच्या काळात 18 दिवस युद्ध चाललं आहे, 18 दिवस किती दिवस 18 दिवस युद्ध चाललं, 18 दिवस युद्ध चाललं. त्या युद्धात मला सांगतो भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने द्वारकेचा राजा पांडवांच्या बाजूने का होते, तर पांडवांकडे धर्म होती, नीती होती, न्याय होती, क्षमा होता, शांती होती, म्हणून पांडवांच्या बाजूने ते म्हणजे ना दया देते धर्म देते जेथे धर्म असत तेथे मी जाईल. त्या ठिकाणी माझं वास्तव्य त्या ठिकाणी आणि पांडव काय करतो भजन बलवानाची ताकद होती, एवढे बलवानाने गौरव होते, गौरव आता गौरवाने सर्वमत केले श्रीकृष्णाने एका भगवंताने. आणि ज्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुन असा प्रसंग घडला महाभारतात की अर्जुन आणि दुर्योधन भगवंताकडे मारण्यासाठी गेले, तर अर्जुन पत्र पायथ्याला आणि दुर्योधन बरोबर उशाला. पण तुम्ही सांगा आपण झोपलो असेल तर आपलं लक्ष कुठं जायचं, पायथ्याला लक्ष गेल्यानंतर उशाला दुर्योधन पायथ्याला
अर्जुन बसला भगवंताने जागा आणि भगवंताने विचारलं अरे रे अर्जुना तू केव्हा आला त्याचे ठरवलं होतं की ज्या अगोदर त्याला भगवंताला बोलायचं ना त्याला मुलगोटावता विचारलं त्याला अरे रे म्हणजे कधी आला दुर्योधन म्हणला तास दोन बसतोय बाबा काय त्याच्या वशिला त्याचा पुत्र काशाला आहे मला तास दोन विचारलं मला कोणतरी विचारलं की आता आला विचारलं पण भगवंत म्हणले तसं नाही राहा दुर्योधन त्याचे नंबर पण सांगितले की बाबा ते अगोदर बाबा पाहिजे लक्ष केलं म्हणून मी त्याला विचारलं की बाबा द्या मग आता आज काय करायचं म्हणजे मागण्या दादा आणि नंतर दुर्योधन छातीला टाका काय काय मग आज सांगितलं भगवंत काय पाहिजे बाबा मला फक्त तुम्ही पाहिजे दुर्योधन मला हसता बाबा मग दुर्योधन विचारलं तुला काय पाहिजे मला 1 कोटी नारायण सेना पाहिजे किती कोटी 1 कोटी मला तुम्ही सांगायचं एवढं बसलेली लोक एकटा भगवंत श्रेष्ठ आहे का 1 कोटी नारायण सेना श्रेष्ठ एकटा भगवंत श्रेष्ठ आहे कुरुक्षेत्रावर लोक मिळवलं एकट्या भगवंताने मिळवलं आणि मला सांगायचं तात्पर्य एवढं होतं की पैसे देतात मग येतात तर मला त्यांनी गावाला पैसे पण अर्जुनाचं जे केस होते केस त्या केसातून ते केस होता भगवंत जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण हा आवाज येत होता कौरवांच्या तीनच माणसं होती ती माणसं होती एक कर्ण एक कर्ण ऐका एक कर्ण भीष्म आणि एक कृपाचार्य आज अर्जुन चिरंजीव होता त्याला ही तीन माणसं होती पण त्याने कौरवांच्या खाल्लं होतं कौरवांवर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ते कौरवांच्या बाजूला गेली पण त्यांना माहिती होतं की हा विजय त्यांनी आपल्या पांडवांच्या बाजूने होईल आणि मग त्यांनी काय केलं नारायण सेना घेतली आणि त्याला प्रारंभ केला युद्धात काय झालं की भगवंताने काय केलं की अर्जुनाचा विजय झाला भजन करत होते भगवान श्रीकृष्ण त्याच्यानंतर विष्णूला भजन करत होते तुम्ही मला विष्णू काय भजन करत होते अहो विष्णूला जेव्हा शोभा केली एक शब्द 113 बाण आपल्याला तर आपण डाक्टर गाडी 13 दिवस 1000 नामाचं विष्णू सहस्रनाम तयार केलं आणि 1000 विष्णू सहस्रनाम तयार केलं सप्त्यात विष्णू सहस्रनाम आपल्या दिंडीत विष्णू सहस्रनाम आज सांगायचं फिरवलं आपल्याला विष्णू सहस्रनामाचा महत्व आज जवळजवळ 18 आपण विचार केला 18 तर 18 जवळजवळ 500 लोकांनी त्याचा अभ्यास परिपूर्ण अभ्यास केला आणि त्यापासून त्यांनी विमान बनवायचं त्याच्यामुळे बनवायचं आजर कसे बनवायचे वापर केला आणि ते आपल्याला आपल्या प्रगती आपल्या जगात त्या हित साधावं आपल्याला 500 लोक असतात त्याचं हित साधावं आणि आपल्याला आपल्या जवळ धर्मग्रंथ आपला ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानेश्वरी 5 दैवताला वाचायचे 5 हे आपलं हित येते तुम्ही मला आपण सोडून बाजूला नाही पण मग हितावर करणार की आपलं हित कसं झाली आपलं हित जर वाढीत चाललं तर आपलं हित आपण बजेट केलं तर आपलं हित येते कर्णाने सुद्धा बजेट केलं कर्णाला ज्यावेळेस बजेट केलं कर्णाला किती दिवस आयुष्य 3.5 मिनिटाचं आयुष्य 2.5 मिनिटाचं त्यावेळेस तो कर्ण छोटो कर्ण माझा पडला होता पुढं रणाला पडला होता रणाला पडल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताने विचारलं परीक्षा पाहिजे हा दानशूराच्या बाबतीत एकदम परफेक्ट आणि प्रसिद्ध होतो आणि दानशूराच्या बाबतीत भगवंताने गेली करता याचा कधी दान करायला गेले दान करण्यासाठी गेली आणि मग त्यांनी मागितलं काय पाहिजे आता जर आपण थोड्या वेळ पण काहीतरी आपण दान दिलं पाहिजे